यानंतर बघूया जिल्ह्यांच्या बातम्या। निर्यातीनंतर कांद्याच्या दरामध्ये घसरण सुरूच। लासलगावमध्ये कांद्याच्या सरासरी बाजारभावामध्ये 2100 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांमध्ये असंतोष। जळगावच्या 40 गावामध्ये केंद्रीय पथकाकडून दुष्काळी भागाची पाहणी, पथक शेतात येतात शेतकऱ्यांनी हंबरडा फोडला, काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया। अवकाळी आणि गारपिटीमुळे नाशिक जिल्ह्यातील 15,868 हेक्टरवरील द्राक्ष पिकाला फटका, 4,76,000 मेट्रिक टन नुकसान झाल्याचा अंदाज। हिंगोली जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने 1,21,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर, 103 कोटींची भरपाई देण्याची मागणी। साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील डोनोजावाडी गावातील यमकर आणि झोरे शेतकऱ्यांची 3 एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड, प्रतिकूल वातावरणामध्ये स्ट्रॉबेरीचं भरघोस उत्पन्न घेतल्यानं पंचक्रोशीमध्ये चर्चा। अहमदनगरच्या मढी देवस्थानच्या अध्यक्षपदावरून विश्वस्थानमध्ये हाणामारी, अध्यक्षपदाच्या निवडीसाठी बोलवण्यात आलेल्या बैठकीमध्ये राडा, हाणामारीमध्ये 3 ते 4 जण जखमी, जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये कोल्हापूरचा समावेश, कोल्हापुरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 300च्या पुढे। संसदेतील घुसखोरीनंतर अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेमध्ये वाढ, मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांच्या साहित्याची कसून तपासणी। नागपूर विधान भवन परिसरामध्ये आढळल्या दारूच्या बाटल्या, स्वच्छतागृहाच्या बाहेर दारूच्या बाटल्या सापडल्याची माहिती।